नमस्कार, मी पूजा परब. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही सेल्फ मेकअप घरच्या घरी कसा करू शकता. तर बऱ्याचदा एखादं फंक्शन असेल, पार्टी असेल, तर आपण नेहमी मेकअपसाठी दुसऱ्यावरती डिपेंड असतो. पण आता तसं नाही होणार आहे, कारण मी तुम्हाला अगदी कमी स्टेपमध्ये, कमी प्रोडक्टमध्ये घरच्या घरी सुंदर असा सेल्फ मेकअप तुम्ही कसा करू शकता ते शिकवणार आहे. तर ते बघण्यासाठी तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूयात. मेकअप स्टार्ट करायच्या अगोदर तुम्हाला स्किन प्रिपरेशन करणं खूप गरजेचं असतं. तर स्किन प्रिपरेशनमध्ये क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग ह्या स्टेप येतात. तर क्लिन्झिंग करताना तुम्हाला वेट वाईपच्या मदतीने फेस पूर्णपणे क्लीन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला टोनर यूज करायचा आहे. टोनर यूज करताना तुम्ही तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग टोनर यूज करू शकता, नाहीतर रोज वॉटर ॲज अ टोनर म्हणून यूज करू शकता. त्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर प्रायमर अप्लाय करायचा आहे. मॉइश्चरायझर आणि प्रायमर अप्लाय करताना तुम्हाला ऑल ओव्हर स्किनवरती व्यवस्थित स्प्रेड करून थोडासा मसाज करायचा आहे, जेणेकरून तुमचा बेस जो आहे तो व्यवस्थित बसून तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग राहतो. जर तुमचे लिप्स ड्राय असतील तर तुम्हाला अगोदरच लिप्सना लिप बाम लावून ठेवायचा आहे, जेणेकरून मेकअप कंप्लीट होईपर्यंत ते सॉफ्ट होतील. त्यानंतर आपली बेसमध्ये पहिली स्टेप असते ते म्हणजे कन्सिलर. तर कन्सिलर म्हणजे काय की तुमचे जे फेसवरचे प्रॉब्लेम आहे ते हाईड करणं असतं. तुमच्या स्किन टोनपेक्षा डार्क शेड यूज करून तुमचं जिथे जिथे फेसवरती प्रॉब्लेम असेल तिथे तिथे कन्सिलर लावायचं आहे. त्यावरती तुम्ही तुमच्या स्किन टोनला एक्झॅक्ट मॅच असेल असा कन्सिलर लावून ते ब्लेंड करायचं आहे. त्यावरती तुम्हाला फाउंडेशनचा एक नॉर्मल लेयर, एक थिन लेयर अप्लाय करायचा आहे. फाउंडेशनमुळे तुमच्या स्किनवरती शाईन येईल आणि तुमचा जो बेस आहे तो अजून लॉंग लास्टिंग होईल. फेससोबत आपल्याला नेकसुद्धा कवर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला ट्रान्सलुसंट पावडरचा यूज करायचा आहे. पावडर यूज करताना तुम्ही एखाद्या पावडर पफचा सुद्धा वापर करू शकता किंवा ब्रशचा सुद्धा वापर करू शकता. पावडर यूज केल्यानंतर आपल्याला जी एक्सेस पावडर आहे ती ब्रशने रिमूव्ह करायची आहे. त्यानंतर कंटूर करायचं आहे. कंटूर करताना तुमचं जर नोज किंवा जॉ लाईन किंवा फोरहेड जे तुम्हाला कंटूर करायचं आहे त्या ठिकाणी कंटूरचा यूज करायचा आहे. त्यानंतर आपल्या चिक्सवरती ब्लशचा यूज करायचा आहे. ब्लश यूज करताना तुम्ही तुमच्या आउटफिटच्या कलरनुसार चूज करू शकता. त्यानंतर तुम्हाला मेकअप फिक्सरचा यूज करायचा आहे. मेकअप फिक्सर तुमचा जो बेस आहे किंवा तुमचा जो मेकअप आहे तो तुम्हाला लॉंग लास्टिंग ठेवण्यासाठी मदत करतो. आयब्रो फिलअप करून तुम्हाला आय मेकअपकडे वळायचं आहे. आय मेकअप चूज करताना तुम्हाला तुमचा जो आउटफिट असेल त्यानुसार शेड चूज करायची आहे. मी जो आय मेकअप केलेला आहे त्या आय मेकअपसाठी मी जी माझी लॅश लाईन आहे तिथे मी ब्लॅक आणि ब्राऊन कलर मर्ज केलेला आहे. मला जी लायनरची हार्श लाईन आहे ती अवॉइड करायची आहे. हा आय मेकअप तुम्ही कोणत्याही फंक्शनसाठी किंवा कोणत्याही आउटफिटसाठी अगदी इझिली वेअर करू शकता. तो एकदम तुम्हाला नॅचरल लुक देतो. त्यानंतर मी माझ्या आउटफिटला मॅचिंग अशी लिप शेड चूज केलेली आहे. मस्कारा लावून मी माझी जी लोअर लॅश लाईन आहे त्याला मी काजळ लावलेलं आहे आणि मी माझा मेकअप कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला तुमच्या नॅचरल लुकमध्ये सुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल तर हा मेकअप तुम्ही कोणत्याही फंक्शनला यूज करू शकता. फक्त तुम्हाला तुमच्या आउटफिटनुसार आय मेकअप आणि लिपस्टिक चेंज करायची आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि आणखी अशा टिप्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावरती.